नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यामध्ये खाजगी जमिनीवरती स्वकष्टानं किंवा नैसर्गिकरित्या उगवलेल्या मौल्यवान सागवान वृक्षाला अखेर शासनानं अनुसूचित वृक्षांच्या यादीतून वगळलंय. त्यामुळे आता ही झाडं तोडण्यासाठी किंवा त्यांची वाहतूक करण्यासाठी वन विभागाच्या फेऱ्या मारण्याची, परवानगी घेण्याची किंवा ट्रान्झिट पास काढण्याची कुठलीही आवश्यकता राहिलेली नाही. पूर्वी स्वतःच्या शेतातील किंवा जागेवरील सागाचं झाड तोडण्यासाठी वन विभाग, महसूल विभागाकडे अर्ज करावा लागत असे. वर्षानुवर्ष हे अर्ज मंजुरीसाठी प्रतीक्षेमध्ये पडून राहायचे. आता मालकी हक्काच्या जमिनीवरील असे वृक्ष तोडण्यासाठी कुठल्याही पूर्व परवानगीची गरज राहिलेली नाही. जमीन मालक आपल्या गरजेनुसार झाडाची तोड करू शकतात. शासनानं महाराष्ट्र वृक्षतोड नियमावलीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केली आहे. आतापर्यंत सागवान हा वृक्ष संरक्षित वर्गामध्ये येत असल्यानं त्यावरती वन विभागाचं कडक नियंत्रण होतं. मात्र नवीन सुधारणेनुसार खाजगी शेतजमीन, पडीक जमीन किंवा मालकी हक्काच्या जागेवरील सागवानाला या यादीतून पूर्णपणे वगळण्यात आले. वन विभागाच्या जाचक नियमांमुळे शेतकरी स्वतःचं झाड विकून अडीअडचणीला पैसा उभा करू शकत नव्हते. परंतु या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे. हा शिथिलतेचा नियम केवळ खाजगी मालकीच्या जमिनींसाठीच लागू राहील. सरकारी जंगलं, राखीव किंवा संरक्षित वनक्षेत्रातील सागवानाची झाडं पूर्वीप्रमाणेच कडक कायद्याच्या आणि वन विभागाच्या नियमनाखाली राहतील. तिथल्या झाडांना हात लावल्यास थेट अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल. महाराष्ट्र ग्रामीण भागातील वृक्षतोड अधिनियम 1964 नुसार विशिष्ट झाडांच्या तोडीवरती निर्बंध आहेत. मात्र काळानुरूप शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी कायद्यामध्ये सुधारणा करण्याचे अधिकार शासनाला आहेत. त्याच अधिकाराचा वापर करून सागाला अनुसूचित यादीतून बाहेर काढण्यात आले. शासनाच्या नव्या अधिसूचनेनुसार खाजगी जमिनीवरील सागवानाला अनुसूचित वृक्षांच्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, वृक्ष लागवडीला प्रोत्साहन यादीतून वगळण्यात आले. हा यामागचा हेतू आहे. मात्र जमीन मालकांनी झाड तोडताना आपल्या जमिनीची मालकी आणि सातबाराचे दस्तऐवज स्पष्ट ठेवावेत, जेणेकरून वनक्षेत्रातील झाडांशी गल्लत होणार नाही. वन जमिनीवरील सागाच्या संरक्षणाबाबत आमची गस्त आणि कारवाई पूर्वीप्रमाणेच राहील, असंही वन अधीक्षकांनी सांगितलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता सागाची झाडं जर तुमच्या शेतात असतील आणि त्याची जर सातबाऱ्यावरती नोंद असेल तर ती तोडण्यासाठी तुम्हाला कुणाच्याही परवानगीची गरज लागणार नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.